मानसी. माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय बेकरी स्टाईलसारखा डिलिशियस असा पायनॅपल केक. दिसायला जितका भारी दिसतोय तितकाच अप्रतिम चवीला देखील हा तयार होतो. तर सगळ्यात आधी इथे आपण केक टीन तयार करून घेऊया. टीनला इथे मी ग्रीसिंग आणि डस्टिंग करून घेतलेलं आहे, साईडला ठेवूयात. आता ड्राय इन्ग्रेडियंट्ससाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. एकाच वाटीचं प्रमाण शेवटपर्यंत ठेवायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे आणि चाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण साईडला ठेवूयात. वेट इन्ग्रेडियंट्ससाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी पिठी साखर आणि 4 टेबलस्पून इथे मी सनफ्लावर ऑइल यूज केलेलं आहे. वासवालं कोणतंही ऑइल आपल्याला यूज करायचं नाही आहे. आता इथे मी बीटरने हे बीट करून घेणार आहे, मिश्रण सगळं एकजीव करून घेणार आहे. तर हाय स्पीडवर 2 ते 3 मिनिटांसाठी इथे मी बीट करणार आहे. तुम्ही विस्करने सुद्धा इथे हे मिश्रण बीट करू शकता, काहीच हरकत नाही. तर इथे आता मस्त क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मी बीट केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे आहेत. तर सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स इथे मी घालून घेतलेत आणि चमच्याने हलकंसं मिक्स करून घेते, कारण पीठ आहे तर ते पीठ उडू शकतं, म्हणून मी इथे हे मिक्स करून घेतलं आहे. तर आता इथे बीटरने मी हाय स्पीडवरती इथे मी 3 मिनिटांसाठी हे बॅटर बीट करून घेणार आहे. तसेच आपण हा पायनॅपल केक करतो आहे, तर मी 1 चमचा इथे पायनॅपल इसेन्स ॲड केलेला आहे. व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडनं राहून गेला. तर इथे आता मस्त असं हे बॅटर आपलं एकजीव झालं आहे. पण आता मला थोडंसं हे अजून घट्ट वाटतं आहे, म्हणून मी फक्त 2 चमचे यामध्ये दूध ॲड केलं आहे आणि मिनिटभरासाठी याला पुन्हा मी बीट करून घेणार आहे हाय स्पीडवरच. तर 1 मिनिटभर याला मी छान असं बीट करून घेते आणि मस्त अशी ही कन्सिस्टन्सी आपली इथे आता ही तयार झालेली आहे. तर हे बघा, छान बॅटर आपलं परफेक्ट बॅटर असं तयार झालं आहे. जी तयार टीन आपली आहे त्यामध्ये सगळं बॅटर घालून घेऊयात. दुसरीकडे मी कढईमध्ये हा केक तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आज, त्यामुळे कढई मी प्रीहीट करायला ऑलरेडी गॅसवर ठेवलेली आहे. तर इथे आता हे टॅप करून घेऊया टीन, म्हणजे काही एअर बबल्स असतील तर निघून जातील. आणि हे बघा, मी कढई ऑलरेडी गरम करत ठेवलेली. गॅस कमीच ठेवायचा आहे, अगदी लो गॅसवर आपल्याला हा केक 40 ते 45 मिनिटांसाठी बेक करायचा आहे. तर हे बघा, मी डिश ठेवले, त्यावर टीन ठेवला आहे आणि मध्ये अजिबात आपल्याला उघडून बघायचं नाही आहे. बरोबर 45 मिनिटांनी इथे आता आपण बघूया. तर हे बघा, मस्त असा आपला हा केक बेक झालेला आहे. किती सुंदर दिसतोय बघा. टूथपिकही अगदी क्लीन बाहेर निघाले. मस्त बेक आपला झालेला आहे केक. हा काढून घेतला आहे मी रूम टेम्परेचरला थंड करून घेऊन. आता हा डिमोल्ड करून घेते मी. तर कडा सोडवून घेतल्यात आणि एका डिशमध्ये हा टीन मी असा उलटा करते आणि हलकासा वरून टॅप करायचा आणि किती इझिली केक बाहेर पडला आहे बघा. मस्त असा केक इथे आपला तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा केक आपला इथे तयार झाला आहे. पायनॅपल केक हा असाचही आपण खाऊ शकतो, पण आज आपण याला आयसिंग करणार आहोत. तर हा जर थोडासा डो वर आला आहे तो मी कट करून घेते, इवन करून घेऊयात. हे बघा, काय मस्त जाळी पडली आहे बघा. मस्त असा बेक झाला आहे केक आणि सुवास अगदी दरवळतो आहे मस्त घरात. आता मागे मी तुम्हाला इथे एक थ्रेडची ट्रिक दाखवलेली कट करण्यासाठी लेयर्स, तर ती वापरून तुम्ही तसं कट केलेत तरी चालतील. मी आज इथे नाईफनेच इथे 3 लेयर्स मी ह्या कट करून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, इवनली मी 3 लेयर्स इथे कट करून घेतल्या. आणि आता आपल्याला इथे मी ही व्हिप क्रीम घेतलेली आहे. 1 वाटी व्हिप क्रीम घेतली आहे मी, 1 कप. त्यामध्ये 1 चमचा पायनॅपल इसेन्स घातलेला आहे आणि पुन्हा मी बीटरनेही 2 मिनिटं मीडियम स्पीडवर आणि नंतरची 3 मिनिटं हाय स्पीडवर अशी टोटल 5 मिनिटं मी ही क्रीम मस्त बीट करून घेणार आहे. सुरुवातीला ही अगदी लिक्विड फॉर्ममध्ये होती. शेवटचा ह्याचा कन्सिस्टन्सी कशी असेल हे मी तुम्हाला शेवटी दाखवते. तर हे बघा, हाय स्पीडवर मी मस्त असं हे बीट करून घेते आणि अगदी थिक अशी ही क्रीम आपली तयार झाली पाहिजे, तरच आपण परफेक्ट असं आयसिंग आपल्या केकला करू शकतो. क्रीम पातळ राहिली तर आयसिंग व्यवस्थित होत नाही.
तर इथे आता तुम्ही बघू शकता मस्त 5 मिनिटं मी इथे ही क्रीम फेटून घेतलेली आणि तुम्हाला आता मी दाखवते. हे भांडं जे आहे ते हे बघा उलटं करून दाखवलं आहे तरी क्रीम जराही पडलेली नाही आहे. मस्त क्रीम तयार झाली आहे. आता जे आपले केक आपण कट करून ठेवलेले त्यातला एक स्लाईस घेतलेला आहे आणि इथे मी हे शुगर सिरप घेतलेलं आहे. आपल्याला केक इथे मॉइस्ट करणं गरजेचं आहे. तर शुगर सिरप इथे घालून घेते जेणेकरून आपला तो स्पॉन्ज होईल, मस्त सॉफ्ट होईल आपला केक. आणि इथे आता वरनं केकची क्रीम घेतलेली आहे, व्हिप क्रीम स्प्रेड करून घेऊयात आपण. तर इथे मी ही क्रीम सगळीकडे इव्हनली स्प्रेड केले. वरनं आता मी पायनॅपल क्रश घालते कारण आपण पायनॅपल केक बनवतो आहे. पुन्हा सेकंड लेअर ठेवून सेम प्रोसिजर शुगर सिरप वरनं घालून घ्यायचं मॉइस्ट करण्यासाठी आणि पुन्हा क्रीम लावून घ्यायची, इव्हनली स्प्रेड करायची आहे क्रीम आपल्याला सगळ्या बाजूंनी. आणि पुन्हा इथे वरनं मी पायनॅपल क्रश घालून घेते. तुम्ही पायनॅपलचे पीसेस जर इथे ठेवलेत त्यावर तरीही चालेल. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त पायनॅपल क्रश इथे घालून घेतलेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपला जो थर्ड लेअर आहे तो इथे लावून घ्यायचा, त्यालाही मॉइस्ट करायचं, शुगर सिरप घालून घ्यायचं सगळीकडे. म्हणजे जे आपले केकचे जे मध्ये मध्ये ब्रेडसारखं येतात ते मग आपल्याला स्पॉन्जी आणि मस्त सॉफ्ट लागतात, त्यामुळे हे मॉइस्ट करणं खूप गरजेचं आहे. तर इथे आता पुन्हा क्रीम मी इव्हनली स्प्रेड करून घेतले. साईडने सुद्धा क्रीम अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि वरचा जो भाग आहे तो अगदी फ्लॅट ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला नंतर वरनं काही डिझाईन करायची असेल तर ती परफेक्ट अशी डिझाईन आपली तयार होईल. तर हे बघा मस्त सगळ्या बाजूंनी क्रीमने आपल्याला हा केक इथे कोट करून घ्यायचा आहे. तर इथे मी ही व्हिप क्रीम ही सगळीकडे लावून घेतलेली आहे आणि इव्हन असा आपल्याला हा वरचा पोर्शन जो आहे तो अगदी फ्लॅट तयार करायचा आहे. हे बघा इक्वल सगळीकडनं आलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची आहे. आणि साईडने असा मस्त तो कोट करून घ्यायचा. आता इथे मी OHP शीट वापरणार नाही आहे डिझाईनसाठी, तर आपला जो ऑइलचा ब्रश आहे त्यानेच मी तुम्हाला ही डिझाईन करून दाखवले. तर हे बघा किती मस्त इझिली ही डिझाईन आपली तयार होते. आणि इथे खाली मी डिश घेतलेली आहे कारण हा केक घरीच खाणार आहोत आम्ही. ऑर्डरचा केक असेल तर आपली खाली एक शीट येते, एक पुठ्ठ्यासारखं येतं, ती घेणं गरजेचं आहे जर का ऑर्डरचा केक असेल तर. आता वरच्या आयसिंगसाठी डिझाईनसाठी इथे मी स्टार नोझल यूज करते आणि पायपिंग बॅगमध्ये आपली व्हिप क्रीम काढून घेतलेली आहे मी. हा छोटा स्टार नोझल आहे कारण मला आता इथे छोटे छोटे मोदकासारखे इथे मी स्टार्स काढून घेणार आहे, अगदी छोटे. यानेच आपण मोठे देखील स्टार करू शकतो. आपल्याला जसा हवा तशी आपण डिझाईन इथे करू शकतो. तर हे असं दाबून घ्यायचं, काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील, एअर असेल आतमध्ये तर. आणि हे बघा मस्त असे छोटे छोटे मोदक इथे आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत. किती सुंदर डिझाईन वाटते बघा. असे सगळे कॉर्नरने हे मी करून घेते. छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. त्याचबरोबर केकच्या एंडला सुद्धा इथे खाली मी अशी ही डिझाईन तयार करून घेते. तर मस्त अशी डिझाईन इथे सेम नोझलने मी ही डिझाईन करून घेतलेली आहे. याला स्टार नोझल म्हणतात, नूरचा स्टार नोझल आहे हा. आणि अगदी इझिली ही डिझाईन आपली तयार होते. आता मिडलला इथे मी कोणताही आर्टिफिशियल जेल वगैरे यूज करणार नाही आहे. तर इथे मी आपला जो क्रश आहे पायनॅपल तोच मी इथे घालून घेतलेला आहे आणि आता तो आपण स्प्रेड करून घ्यायचा मिडलला. साईडने तर आपण डिझाईन केलेलीच आहे, मिडलला हा क्रश घालून हलकासा आपण स्पूनने स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर हे बघा अगदी हलक्या हाताने हा स्प्रेड करून घ्यायचा, म्हणजे आपण जे ते मोदक काढलेले आहेत, छोटे छोटे फुलं काढलेली आहेत त्यामध्ये ते जाता कामा नये, फक्त मिडलला इव्हनली तो स्प्रेड करून घ्यायचा. आणि किती भारी दिसतोय बघा केक आपला हा. आता इथे वरनं मी अजून डेकोरेट करणार आहे. तर माझ्याकडे काही गोल्डन बॉल्स होते ते सुद्धा मी इथे थोडेसे स्प्रिंकल करते. आणि इथे मी हर्शीजचं चॉकलेट सिरप घेतलेलं आहे, ते पायपिंग बॅगमध्ये घालून असा चकलीसारखा इथे मी शेप देते. तर इथे आता हा क्रशवरती हा चॉकलेट सिरप हे केल्यामुळे मस्त असं ते इथे
चकली ही तयार झाली आणि आपल्याला आता याच्यापासून एक फ्लावर तयार करायचं आहे. तर इथे टूथपिक घेतले आणि बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला सेंटरपर्यंत आपल्याला अशा लाईन्स न्यायच्या आहेत. तर हे बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे करायचं आहे आणि शेवटी मस्त असं एक फ्लावर आपलं इथे तयार होतं. अगदी इझी आहे, काहीही याला कष्ट पडत नाही. मस्त असा हा केक आपण घरी तयार करू शकतो. फार इझी आहे. बाहेरनं विकत आणण्यापेक्षा घरी केक करून खाण्यामध्ये जी काही मजा आहे ती काही वेगळीच मजा आहे. तर तुम्हीसुद्धा या बर्थडेला किंवा घरी काही फंक्शन असेल तर हा केक नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हालासुद्धा आवडेल आणि येईलसुद्धा. तर हे बघा किती सुंदर फ्लावर तयार झालेला आहे आणि मस्त असा हा पायनॅपल केक मी तयार केला आहे. कुणीही म्हणणार नाही की हा घरी तयार केलेला आहे. अगदी ऑर्डरसारखा केक आपला इथे तयार झाला आहे. कट करून दाखवते. अगदी इझिली कट करता येतो, इतका छान मॉइस्ट झाला आहे केक हा. तर हे बघा, सॉफ्ट अगदी असा हा केक इथे तयार झाला आहे. काढून दाखवते आणि लेयर्स किती छान दिसत आहेत बघा. परफेक्ट अशा लेयर्स तयार झाल्या. कट करून दाखवते तुम्हाला मी. आहा, काय इझिली कट होतो आहे. अगदी मस्त आणि चवीला भन्नाट असा केक आपला तयार झाला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर प्लीज 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 चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.